BMS सेकंड इयर द्रव्यगुण. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं गण, कुल, फॅमिली, लॅटिन नेम, पर्याय स्वरूप, त्याचे उपयुक्तांग, उत्पत्ती स्थान, रसवीर्य विभाग. आता आपण पाहूयात प्रमुख कार्य व उपयोग हरितकीचे. बघा काय म्हणतात, हिरड्याचे अनेक उपयोग आहेत. त्याचा प्रमुख दोष आणि मलशोधन व क्लेदन म्हणून स्त्रोतरोध दूर करण्यासाठी वापर केला जातो. हिरडा चक्षुष्य व रसायने आहे. आता दोषज्ञता बघा, कटुतिक्त रस, मग त्याच्यामुळे व उष्ण, वृक्ष व लघु असल्याने कफग्न आहे. ओके. आता बघा, आम्ल, मधुर व उष्ण असल्याने वातग्न आहे. ओके. त्याच्यानंतर स्थानिक काय सांगितलं बघा, हरितकी वेदना स्थापन असून कषाय रसामुळे शोथर, व्रणशोधन व रोपण असल्याने शोथवेदनायुक्त विकारामध्ये हिरड्याचा लेप करावा. स्थानिक. ओके. आता बघा, अग्निकर्म काय येतं, हरितकी पथ्यानाम चरकसूत्रस्थान. अग्र्यकर्म म्हणजे काय, हरितकीचे. आता अग्र्यकर्म कुठलं होतं, अनुलोमन. आपण श्लोक पाहिला होता बघा अनुलोमनाचा, त्याच्यामध्ये झालं होतं हरितकीचे अनुलोमन. आता बघा, पथ याचा अर्थ मार्ग, पथ्य म्हणजे मार्गाचा अनुसरण करण्यास योग्य शरीरातील मार्ग म्हणजे स्रोतसे. स्रोतसांमध्ये जाऊन तेथील मलांना अनुलोमनाद्वारे शरीराबाहेर काढून शरीराला रसायनाचे गुण प्राप्त करण्यास कारण ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये हरितकी श्रेष्ठ म्हणून हरितकी पथ्य द्रव्यांमध्ये अग्र आहे. हरितकीचे अनुलोमन एवढं पण लक्षात ठेवा. हरितकी पथ्यानाम, हरितकीचं अग्रकर्म आहे अनुलोमन करणे. ओके. आता बघा, अभ्यंतरमध्ये काय म्हटलंय. आता अभ्यंतर बघा, विचित्र प्रत्ययारब्धत्व, हे बुकमध्ये अजून एक्सप्लेन करून दिलंय बघा. विचित्र प्रत्ययारब्धत्व म्हणजे काय, तर हरितकी कषाय रस प्रधान असून तिचा विपाक कटू होता, मधुर होता व वीर्यउष्ण आहे. ती लघु, वृक्ष, अनुलोमन, रसायन इत्यादी गुणकर्मांची आहे असं सांगितलंय बघा विचित्र प्रत्ययारब्धत्वमध्ये. आता बघा, अन्न व पुरीश्वहा. आता त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलंय कर्म, दीपन पाचन. आता हरितकीचे बघा, आता हे दीपन पाचन, अनुलोमन, अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका, अर्श, अम्लपित्त, त्याच्यामध्ये काय माहिती असं कशामुळे होतं ते लिहायचे. आता अन्न व पुरीश्वत स्रोतसमध्ये काय येते, दीपन पाचन. आता दीपन पाचनमध्ये काय आहे बघा, विशेषतः बाळहिरडे आपण पाहिलं होतं बरोबर आहे. ते हे होतं बघा, त्याच्यामध्ये ते कोळे फळ तोडून वाळविल्याने गडद व काळे रंग लहान दिसणारे फळ बघा, ते बाळहिरड्याचं काय आहे, बाळहिरडे चावून खाल्ल्याने हरितकी अग्निदीपन करते. हे कार्य तिच्या उष्णवीर्यामुळे होते. हरितकी आणि आमपाचन पण करते. जाठराग्नीची वृद्धी झाल्याने धातुअग्नीची वृद्धी होते. आता अनुलोमनाचं बघा काय सांगितलं, कषाय रसात्मक द्रव्य स्तंभन करतात. हरितकी या नियमाला अपवाद असून ती पाचन करून पुरुषाच्या अधोमार्गाने शिथिल व द्रवमल करून बाहेर काढते. त्यासाठी हरितकी चूर्ण वापरावे. बघा, हरितकीचे अनुलोमन हे मुख्य कर्म आहे. अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका, याच्यामध्ये काय काय ग्रहणी हरितकीचा उपयोग आहे ते लिहायचं आहे आपल्याला. बघा, अतिसारात काय आहे, पुरुष स्तंभन केल्यावर दोषांचा अवरोध होऊन विबंध, आदमान, उदरगौरव, शूल इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. मात्र अतिसारात हरितकीचा वापर केल्यास ती साम दोषांच्या प्रथम पचन करून निराम दोषांचे शोधन करते. त्याच्यामध्ये नंतर अर्श, आम्लपित्त. बघा, आम्लपित्तामध्ये काय, हरितकी, गुंड व पिंपली ही समप्रमाणात घेऊन त्यांच्या मोठ्या गोळ्या सेंदव केल्याने अग्निमांद्य दूर होते. त्याचप्रमाणे बघा, आता प्राणवाहामध्ये श्वास, का, स्वरभेद, हिक्का, प्रतिशय, याच्यामध्ये काय हरितकी कशी वापरली जाते हे लिहायचं. त्याच्यानंतर रसरक्त व स्रोतसमध्ये ज्वर, पांडुरोग आणि कामला आहे. त्याच्यानंतर मानसवामध्ये कुष्ठ, प्रमेह, मेदोरोग, वर्णशोथन. मज्जावामध्ये मेद्य, इंद्रियबल, चक्षुष आणि हे नेत्ररोग आहे. मूत्र व शुक्र व अर्थ व स्त्रोतसमध्ये बघा, मूत्र व स्त्रोतसमध्ये मूत्रकुच्छ व मूत्राघात व अश्मरी आहे. त्याच्यानंतर हे बघा, रसायन व्यवस्थापन द्यायचे. नंतर त्यानंतर दोषानुरूप अनुपान. बघा, आता जर वात दोष असेल नाही तर खाली वात आहे बघा, तुपात तळून मिसळून द्यायचं आहे आपल्याला हरितकी. पित्त असेल तर हरितकी प्लस साखर आणि कफ असेल तर हरितकी प्लस सेंधव. आता बघूयात आपण त्याची मात्रा. बघा, आता हे हरितकी निषेध पण आहे. ते कशा म्हणजे काय बघा,
कधी हरित घ्यायचे नाही हे सांगितले. आता मात्रा बघा, चूर्ण 1 ते 2 ग्राम, नंतर हे बघा 3 ते 6 ग्राम दिले. अनुलोमनार्थ त्याचे कल्प कुठले आहेत? अभयामोदक, अभयरिष्ट, पथ्याद्युती, पथ्याधिकवात. आमिक प्रयोग बघा काय येतं. वातरक्तावर सुरवारी हिरड्याचे चूर्ण गुळात मिसळून द्यावे, वातरक्त असेल तर. श्वास व उचकीवर हिरडा आणि सुंठीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. आम्लपित्तावर हिरड्याचे चूर्ण मनुका आणि साखरेबरोबर द्यावे. विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर द्यावे. प्रमेहावर त्रिफळा चूर्ण हळद साखर घालून द्यावे. ओके. त्याच्यानंतर श्वासकासावर चूर्ण हिरडा व भेडा मधासह द्यावे. आता इथं आपला हरितकी हे द्रव्य संपले. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंगू द्रव्य बघूया.